तुम्ही पाहतात नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। गोंदूर ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 4 मधील उमेदवार रामकृष्ण नेरकर बिनविरोध विजयी। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे। आज गोंदूर ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 4 येथील उमेदवार रामकृष्ण नेरकर अखेर बिनविरोध विजयी झाले। याबाबत नॅशनल आवाज न्यूज चॅनलशी बोलताना उमेदवार यावेळी म्हणाले की गोंदूर येथील वार्ड क्रमांक 4 येथील नागरिकांनी मला बिनविरोध विजयी करून पुन्हा एकदा सेवेची संधी दिली आहे। यावेळी भीम आर्मीचे राहुल वाघ, संजय चव्हाण यांच्यासह गोंदूर येथील रामकृष्ण नेरकर यांना मानणारे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून आपल्या गावाची सेवा करतोय आणि त्याचं फळ म्हणून 25 वर्षापासून सतत मला ग्रामपंचायत निवडून देत आहेत लोक। आणि मागच्या 2 पंचवार्षिकपासून आपल्या वार्डाची जागा ही बिनविरोध करून देत आहेत। हे माझ्यावर जनतेचा विश्वास आणि त्यांच्या प्रती जे काही मी थोडं काम करतो त्याची ती कृतज्ञता म्हणून माझ्यावर विश्वास दाखवतात म्हणून मी जनतेचा आभारी आहे। आणि आमचे मित्र शांताराम आहिरे यांनी बिनविरोध कुठलीही अटी शर्ती न ठेवता माघार घेतली म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि पुनश्च जनतेची सेवा करण्यासाठी या 5 वर्षाची जी संधी मिळाली, या 5 वर्षामध्ये मी जनतेचा अजून जास्त विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करणार। धन्यवाद।